हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 6चा सायन्सचा 5th लेसन स्टार्ट करतोय. सबस्टन्सेस इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज, म्हणजे आपल्या सभोवतालचे पदार्थ, त्यांच्या अवस्था आणि गुणधर्म. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. बघा काय केलेलं आहे. इथे पीस ऑफ वॅक्स घेतलेले आहेत आणि त्याला स्पिरिट लॅम्पच्या ह्यानी हीट देऊन ते वितळत ठेवलेले आहेत. काय होईल त्याला हीट दिल्यावरती? त्याचं लिक्विड फॉर्म होईल. बघा, व्हेन अ सबस्टन्स चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे इथे बघा मेन आहे, वॅक्स आहे, ते काय झालंय पहिले सॉलिड म्हणजे स्थायू रूपामध्ये होतं. त्याला हीट दिल्यावरती ते लिक्विड झालेलं आहे. त्याची अवस्था बदललेली आहे. पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा ते दुसऱ्या अवस्थेत जातात तेव्हा त्याला म्हणायचं चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये गेलेलं आहे, त्याची स्टेट चेंज झालेली आहे. याच त्याच्या चेंज होण्याच्या ह्यालाच म्हणायचं चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. पुढे बघूया आपण. पुढे तुम्हाला दिलेलं आहे, रीड धिस लिस्ट ऑफ सबस्टन्सेस स्पिरिट, कापूर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थॅलिन बॉल आणि ॲल्युमिनियम क्लोराईड, म्हणजे नवसागर त्याला म्हणतात. बघा याच्या ह्या स्टेट तुम्ही ऑब्झर्व करायच्या आहेत. काय असतं स्पिरिट कसं असतं माहिती आहे तुम्हाला? डॉक्टर लावतात ते इंजेक्शन द्यायच्या आधी. बघा ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं स्पिरिट. आणि काय होतं, जर ते उघडं राहिलं तर त्याचं आपोआप वायूमध्ये रूपांतर होतं, ते उडून जातं. तसंच कापूर किंवा हे नॅफ्थॅलिन बॉल इथे दिसत आहेत बघा तुम्हाला. हे दोन सुद्धा नुसते हवेत असे उघडे राहिले तर त्याचं हवेमध्ये ते छोटे छोटे होत जातात. तुम्ही ह्या गोळ्या बघा, डाबर गोळ्या म्हणतात याला. ह्या गोळ्या जर ह्याच्यामध्ये ठेवल्या, कपड्यांच्यामध्ये ठेवल्या जातात की काही कपड्यांना बॅक्टेरिया लागू नये म्हणून, तर त्या काही दिवसांनी त्या नाहीशा होतात गोळ्या. त्याचं डायरेक्ट सॉलिड मधून गॅसमध्ये रूपांतर होतं. तसंच कापूर पण बघा बाहेर राहिला की छोटा छोटा होत जातो. तसंच तूप बघा, जेव्हा आपण तूप कढवतो तेव्हा ते लिक्विड असतं, पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं की कसं होतं, ते सॉलिड होतं. परत गरम केलं की त्याचं परत लिक्विड होतं. अशा ह्या वेगवेगळ्या स्टेट आपल्याला बघायला सांगितलेल्या आहेत. बघा इथे दिलेलं आहे, इन द पास्ट, इन द 19th century द सायंटिस्ट J. Willard Gibbs show that the characteristics properties of substances depend on its physical state and the arrangement of particle in it. म्हणजे बघा 19व्या शतकात J. Willard Gibbs हे शास्त्रज्ञांनी पदार्थांचे वैशिष्ट्य ही त्यांच्या अवस्थांवर आणि त्यांच्या कणांच्या संरचनेवरती अवलंबून असते. म्हणजे बघा त्यांची त्या ह्याच्यामधल्या सॉलिड स्टेटमधल्या ह्याची कणांची, त्याच्या छोट्या छोट्या ज्या कणांनी तो बनलेला आहे त्याची कशी रचना आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असते. पुढे एक चार्ट आहे, बघूया. पहा इथे एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. एक्झाम्पल आहे इथे शेप आणि व्हॉल्यूम. बघा पीस ऑफ आयर्न, त्याचा शेप कसा असतो? हॅज अ शेप ऑफ इट्स ओन, रिटेन शेप नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. म्हणजे बघा लोखंडाचा तुकडा दिलेला असेल तर तो ज्या अवस्थेमध्ये दिलेला तुम्हाला चौकोनी असेल तर चौकोनीच तो तुकडा राहणार आहे, जसाही ठेवलात तसा. आणि त्याला कुठेही ठेवा, कशातही ठेवा, त्याचा आकार तोच राहतो. व्हॉल्यूम हॅज अ डेफिनेट व्हॉल्यूम, म्हणजे त्याला ठराविक आकारमान असते. सॉलिड लाईक शुगर, सँड व्हेन पोर ऑन अ फ्लॅट सरफेस फ्रॉम अ हिप. म्हणजे बघा ठराविक आकारमान असते आणि साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यावर त्याचा ढीग तयार होतो. नेक्स्ट बघूया लिक्विड. लिक्विडमध्ये आहे वॉटर, स्पिरिट आणि ऑइल असे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. पाण्याला किंवा स्पिरिटला किंवा तेलाला त्याचा शेप असतो का? ज्या भांड्यात किंवा ज्या डब्यात तुम्ही हे ठेवाल त्याचा शेप त्याला येतो. टेक द शेप ऑफ द कंटेनर, त्या भांड्याचा शेप तो घेतो. त्याचं व्हॉल्यूम बघूया लिक्विडचं. इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, त्याला पण आकारमान असणारं जागा लागते. बघा पाण्याला किंवा स्पिरिटला जागा लागते, व्हॉल्यूम लागतं. ऑक्युपाय डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर, स्प्रेड ऑन अ फ्लॅट सरफेस, ऑन पोरिंग फ्लो डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप. म्हणजे हे पदार्थ ज्या भांड्यात ठेवू त्याची ठराविक जागा व्यापतात आणि सपाट पृष्ठभागावरती ओतले असता काय होतं, जसं इकडे सॉलिडचा ढीग होतो सपाट पृष्ठभागावरती, लिक्विड काय होतं तर ते स्प्रेड होतं. लिक्विड जर सपाट पृष्ठभागावरती ओतलं तर त्याचं ढीग होईल का? नाही, ते काय होतं स्प्रेड होतं आणि जसा जिथे उतार असेल तिकडे ते
फ्लो होत जातं, उताराच्या दिशेने वाहत जातं. नंतर आहे गॅस. डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन, ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस. म्हणजे वायूला स्वतःचा आकार नसतो आणि जेवढी स्पेस असते त्या तेवढ्या स्पेसमध्ये तो स्प्रेड होतो. परत व्हॉल्यूम बघा. डज नॉट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम, त्याला व्हॉल्यूम पण डेफिनेट नसतो. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑफ अ गॅस इट इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॉल्यूम ऑल्सो चेंज. म्हणजे बघा बंदिस्त भांड्यामध्ये वायूवरती कमी जास्त दाब दिला तर त्याचं आकारमान कमी जास्त होतं. म्हणजे त्याला डेफिनेट असं आकारमान लागतं असं नाही. जास्त आकारमान मिळालं तर वायू स्प्रेड होतो, कमी मिळालं तर तेवढ्या ह्याच्यातच राहतो, तर त्याला डेफिनेट आकारमान लागत नाही. पुढे आहे हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. म्हणजे बघा इथे एक तुम्हाला हे दिलेलं आहे लिक्विड. लिक्विडला काय केलं, हीट केलं की काय होतं बघा. लिक्विडला हीट दिल्यावरती गॅस तयार होतो. पहा इथे हा चार्ट. पहिला आहे सॉलिड. सॉलिडला ऑन हिटिंग लिक्विड. म्हणजे बघा आपण बर्फ घेऊया उदाहरण सॉलिडसाठी. सॉलिड म्हणजे बर्फ घेतला, त्याला हीट दिल्यावरती लिक्विड म्हणजे पाणी होईल आणि लिक्विडला हीट दिल्यावरती काय होईल, वाफ निघते म्हणजे गॅस. उलट बघा गॅसला कूल केल्यावरती काय होतं बघा. तुम्ही डबा गरम गरम भरलात भाजीचा आणि जेव्हा जेवताना उघडता तेव्हा काय होतं, त्या वाफेचं झाकणावरती पाणी झालेलं असतं, त्याला थंडावा मिळतो आणि पाणी होतं. तसंच गॅसला कूल केल्यावर लिक्विड होतं आणि लिक्विड आपण फ्रीजमध्ये ठेवलं पाणी फ्रीजरला की त्याचा काय होतो, सॉलिड होतो, बर्फ होतो. चेंज ऑफ स्टेट. अशा प्रकारे त्याच्या स्टेट चेंज होतात. पुढे आहे द टेम्परेचर अँड अ थर्मामीटर. बघा टेम्परेचर आणि थर्मामीटर आपण नेहमीच बघतो. पहा थर्मामीटरमध्ये मर्क्युरी नावाचा एक मेटल आहे. मर्क्युरी हे सुद्धा एक मेटल आहे. असा हा मेटल असतो. बघा इथे हल्ली नवीन डिजिटल थर्मामीटर निघालेत, खाली दाखवतात बघा. याच्यामध्ये डिजिटल आकडे येतात आणि हा इथे आपला साधा थर्मामीटर. याच्यामध्ये जसा तो मर्क्युरी वरती चढेल किंवा खाली येईल तसं त्याचं टेम्परेचर दाखवलं जातं. बघा आता इथे म्हटलंय काय, अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ सबस्टन्स कॅन चेंज. म्हणजे पदार्थाला विशिष्ट काही प्रमाणामध्ये उष्णता घ्यावी लागते किंवा ती लॉस करावी लागते, म्हणजे थंड व्हायला लागते त्याची हे चेंज होण्यासाठी, स्टेट्स चेंज होण्यासाठी. आणि थर्मामीटरचं कार्य काय आहे बघा. व्हेन अ सबस्टन्स गेट हीट इट बिकम वॉर्म अँड हॉट वी पुट our hand or finger in the water to judge how hot it is. म्हणजे बघा आता आपल्याला पाणी असेल, गरम आहे की थंड आहे बघण्यासाठी आपण काय करतो, हात घालतो. पण आपण त्याचं परफेक्ट इतक्या डिग्री सेल्सिअसचं आहे सांगू शकतो का, नाही. तर हे कोण सांगू शकतं, तर हा थर्मामीटर. अ थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ थर्मामीटर अवेलेबल नाउडे. डिजिटल थर्मामीटर आर फ्रिक्वेंटली यूज. म्हणजे बघा डेफिनेट एखाद्या वस्तूचं टेम्परेचर सांगण्यासाठी थर्मामीटर यूज केलं जातं. आपण थर्मामीटर यूज कशासाठी करतो, घरामध्ये कशासाठी यूज करतो, तर आपला बॉडी टेम्परेचर चेक करण्यासाठी. ताप किती आहे, ताप जास्त आहे, कमी झाला आहे, हे चेक करण्यासाठी टेम्परेचर आपण थर्मामीटरचा यूज करतो. बघा एखाद्या लहान मुलाला ताप आला असेल तर हल्ली डिजिटल असं थर्मामीटर किंवा साधं थर्मामीटर तोंडात किंवा त्याच्या हाताच्या ह्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि काय केलं जातं, त्याचं टेम्परेचर चेक केलं जातं. 90 डिग्रीज 98च्या वरती असेल तर ताप आहे, मग तापाचं औषध दिलं जातं. तापाचं औषध दिल्यावरती कमी आहे का पाहण्यासाठी परत थर्मामीटरचा यूज केला जातो. आपण घरगुती थर्मामीटरचा हा यूज करतो. बऱ्याच प्रकारचे थर्मामीटर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण सध्या आपण डिजिटलच वापरतो. पहा इथे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. टेक अ थर्मामीटर फ्रॉम अ लॅबोरेटरी, बल्ब ॲट इट्स लोअर एंड इट फिल विथ मर्क्युरी. म्हणजे त्याचा जो खालचा भाग असतो तो मर्क्युरीनी असतो, छोटा खाली असतो बघा सिल्वर कलरचा. कधी थर्मामीटर फुटलं तर तो मर्क्युरी असं छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड होतो, तुम्ही कदाचित पाहिला असेल. द मर्क्युरी रायझेस टू अ सर्टन लेवल इन अ कॅपिलरी ट्यूब अबाव द बल्ब. यू विल सी द स्केल नेक्स्ट टू मर्क्युरी कॉलम. रीडिंग द फिगर नियर द लेवल ऑफ मर्क्युरी टेल अस द टेम्परेचर ऑफ एअर अराउंड द बल्ब ऑफ द थर्मामीटर. म्हणजे थर्मामीटर काय करायचं आहे, लॅबोरेटरीमध्ये गेल्यावरती नुसता घ्यायचा आहे हातामध्ये आणि नुसत्या हवेमध्ये त्याचं टेम्परेचर किती आहे ते चेक करायला तुम्हाला सांगितलं आहे. नंतर काय करायचं आहे, एक बर्फाने भरलेला बीकर घेतलेला आहे, भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थर्मामीटर टाकायचं आहे आणि मग परत टेम्परेचर चेक करायचं आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला बर्फाचं जेव्हा बर्फामध्ये टाकाल तेव्हा तो थर्मामीटरमधला जो पारा असेल तो एकदम खाली जाऊन थांबतो. म्हणजे बर्फाचं टेम्परेचर हे खूप कमी असतं म्हणून तो खाली 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 जातो. तोच तुम्ही गरम पाण्यात बुडवलात तर तो वरती वरती थर्मामीटरचं टेम्परेचर येतं. बघा इथे काही आपल्याला टेम्परेचर दिलेले आहेत. बॉइलिंग वॉटरमध्ये थर्मामीटर जर टाकलं तर तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस दाखवेल. फ्रीजिंग वॉटरमध्ये टाकलं जर तुम्ही तर 0 डिग्री सेल्सिअस दाखवेल. एअर म्हणजे नुसता बाहेर ठेवलात, कधी विंटरमध्ये नुसता बाहेर ठेवलात तर 15 डिग्री सेल्सिअस दाखवेल. म्हणजे 15चा असा एक आकडा असतो, त्याच्यापर्यंत तो पारा जाऊन पोचतो. समरमध्ये तुम्ही जर दुपारी हवेमध्ये नुसता असा थर्मामीटर बघितलात तर तो 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो. इनसाइड अ फ्रीजमध्ये जर तुम्ही त्याचं टेम्परेचर चेक केलं तर लेस दॅन 5 डिग्री असतो, म्हणजे 5 डिग्रीपेक्षा कमी असतो. इनसाइड द फ्रीजर म्हणजे डीप फ्रीजर असतो जिथे बर्फ होतो तिथे चेक केलं तर लेस दॅन 18 डिग्री सेल्सिअस -18 डिग्री सेल्सिअस असतो. बघा म्हणजे खूप खाली येतो तो. आणि बॉडी टेम्परेचर जर तुम्ही चेक केलं तर 35 डिग्री सेल्सिअसला तो सेट होतो. पुढे बघूया आपण बॉइलिंग. इथे दिलंय बॉइलिंग म्हणजे काय? उत्कलन, उकळणे. आपण म्हणतो बघा बॉइलिंग वॉटर. वॉटर इज अ कंटिन्युअस इव्हॅपोरेटिंग. वी नो दॅट वॉटर स्पिल ऑन द फ्लोअर ड्राईड अप स्लोली ऑन इट्स ओन. म्हणजे बघा पाण्याचा थेंब जर जमिनीवरती पडले काही आणि तुम्ही जर पुसले नाहीत तर थोड्या वेळाने ते डिसअपिअर होतात, म्हणजे दिसेनासे होतात. असं का होतं? पाण्याचे थेंब कुठे जातात? तर त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि त्याची वाफ होते. व्हॉट हॅपन व्हेन वॉटर बॉईल? आपण पाणी उकळवलं तर काय होतं? ॲज द वॉटर गेट हिटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीज अँड इट इव्हॅपोरेट ॲज फास्टर ॲज रेट. बघा तुम्ही कधी पाणी उकळताना बघितलेलं आहे का? तर वरती अशी वाफ निघत राहते. ही कधी निघते वाफ? जेव्हा पूर्ण पाणी उकळतं तेव्हाच ही वाफ निघते. When the water kept on a stove attained a particular temperature of level of heat, then evaporation takes place. ह्यालाच म्हणायचं इव्हॅपोरेशन. त्याचं उकळून त्याची वाफ होते. मग जेव्हा फरशीवर पाणी सांडतं तेव्हा ते कसं उकळतं? तर सनच्या हीटमुळे ते इव्हॅपोरेट होतं त्यावेळेला. बघा दिस इज कॉल्ड द बॉइलिंग ऑफ वॉटर. ह्यालाच म्हणायचं बॉइलिंग ऑफ वॉटर. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉईल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे कोणत्या किती 100 डिग्री सेल्सिअस झालं जेव्हा टेम्परेचर तेव्हा ते वॉटर काय करतं? बॉईल व्हायला सुरुवात होते. ह्यालाच म्हणायचं त्याचा बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट वॉटरचा किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. बघा इथे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगितलेलं आहे. लॅम्प खालून हीट देतो आहे, वरती पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात एक थर्मामीटर टाकलेलं आहे. तर काय होतं? जेव्हा पाणी उकळायला लागतं आणि पाणी उकळायला सुरुवात होते तेव्हा त्याची वाफ तयार होते आणि तेव्हा आपण थर्मामीटरचं टेम्परेचर जर चेक केलं तर ते 100 डिग्री सेल्सिअस असतं. हा त्याचा आहे बॉइलिंग पॉईंट. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याचीही वाफ व्हायला सुरुवात होते. व्हेन वॉटर वेपर्स कूल इट कन्वर्ट इनटू वॉटर अगेन. म्हणजे वॉटर वेपर्स म्हणजे गॅस जो वरती आपण बघतोय तो जेव्हा कूल होतो, वाफ जेव्हा थंड होते, आपण बघा गरम उकळत्या पाण्यावर जर झाकण ठेवलं तर काय होतं? ते झाकणाच्या खाली पूर्ण अशी पाणी साचलेलं असतं. ह्यालाच म्हणायचं, ह्या प्रोसेसलाच म्हणायचं कंडेन्सेशन. इट कन्वर्ट्स इनटू वॉटर अगेन. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. काय म्हणायचं? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन ऑफ अ स्टीम ऑल्सो टेक्स प्लेस 100 डिग्री सेल्सिअस. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड सेम. म्हणजे बघा वाफेचे कंडेन्सेशन हे सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच होते. म्हणूनच पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट हा एकच आहे. पुढे बघूया आपण. इथे बघा तुम्हाला एक हे दिलेलं आहे. टेक सम वॉटर इन अ बीकर, प्लेस अ थर्मामीटर, हीट द बीकर इन स्पिरिट लॅम्प. सेम तसंच करायचं आहे. बघा इथे लिक्विड, इथे पहिलं काय केलेलं आहे? सॉलिड. बघा इथे ते सॉलिड आहे. ते मेल्ट केल्यावरती म्हणजे बर्फ मेल्ट केला की लिक्विड पाणी होतं आणि परत त्याला लिक्विडला जास्त अजून हीट मिळाली की त्याचा गॅस होतो आणि परत उलटं खाली बघा गॅसला थंडावा मिळाला की त्याचं लिक्विड होतं, परत लिक्विडला थंडावा मिळाला की त्याचं बर्फ होतं. हे पूर्ण हीट लेवल लॉस होत जाते, उष्णता कमी होत जाते. तेव्हा कसं कसं होतं ह्याचं तुम्हाला चित्र दिलेलं आहे. बॉइलिंग बघितलं. आता आपण फ्रीजिंग बघूया. पहा, द वॉटर केप्ट इन अ फ्रीज ऑर on ice become cooler and cooler. That is
इट्स टेम्परेचर फॉल्स. म्हणजे बघा फ्रीजमध्ये आपण बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते बर्फासाठी आणि त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं. फ्रीजमध्ये जर आपण पाणी ठेवलं बर्फ होण्यासाठी किंवा जर बाहेर बर्फ असेल आणि त्याच्यावरती पाणी ओतलं तरी सुद्धा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि एका ठराविक तापमानाला पाणी फ्रीजरमधलं एकदम थंड होतं आणि त्याचा बर्फ बनत जातो आणि ज्या ठराविक टेम्परेचरला त्याचा पूर्ण बर्फ होतो पाण्याचा त्यालाच म्हणायचं त्याचा फ्रीजिंग पॉईंट. मग पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट काय आहे? द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्सेस कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सियस. दॅट इज द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीजर ऑफ अ रेफ्रिजरेटर इज अराउंड -18 डिग्री सेल्सियस. इट इज रीड ॲज -18 डिग्री सेल्सियस. म्हणजे बघा पदार्थाचे तापमान 0हून कमी झाले डिग्रीहून की त्याचं सॉलिड व्हायला तयार होतं. बघा आता इथे दिलंय वेन आईस गेट हीट इट स्टार्ट मेल्ट ऑर चेंजिंग इट्स लिक्विड स्टेट अगेन. आईस मेल्ट ॲट 0 डिग्री सेल्सियस. इट्स मीन दॅट द फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन ॲट द सेम. म्हणजे बघा मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट हा पाण्याचा काय आहे? 0 डिग्री सेल्सियस. 0 डिग्री सेल्सियसलाच पाण्याचं बर्फ होतो आणि त्याच तापमानाला जर आपण बाहेर काढून तो ठेवला तर 0 डिग्री सेल्सियसला त्याचं लिक्विड व्हायला सुरुवात होते. म्हणून पाण्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा सेम आहे. Each substance has specific boiling point which is also its condensation point. म्हणजे प्रत्येक सबस्टन्सचा बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट मगाशी आपण बघितलं तर सेम असतो. तसंच इच सबस्टन्स हॅज स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट. बघा बॉइलिंग पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटला पाणी उकळतं बरोबर बॉइलिंग पॉईंट. आणि ह्या बॉइलिंग पॉईंटला जेव्हा वाफ होते पाण्याची तो थंड होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं कंडेन्सेशन. तर हे दोन्ही 100 डिग्री सेल्सियस त्याचं आहे बॉइलिंग पॉईंटसुद्धा आणि कंडेन्सेशन पॉईंटसुद्धा. तसंच स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट. आता बघा पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट 0 आहे आणि मेल्टिंग पॉईंट म्हणजे ज्या टेम्परेचरला त्याची सुरुवात होते बर्फाचं पाणी व्हायला तो सुद्धा 0 डिग्री सेल्सियस आहे त्याला म्हणायचं मेल्टिंग पॉईंट. तो आहे 0 डिग्री सेल्सियस. इथे काही सबस्टन्सचे तुम्हाला बघा दिलेले आहेत. कॅन्डलचा फ्रीजिंग पॉईंट आहे 60 डिग्री सेल्सियस आणि बॉइलिंग पॉईंट आहे 350 डिग्री सेल्सियस. म्हणजे कॅन्डलचं जे लिक्विड असतं त्यापासून जी कॅन्डल तयार होते किती डिग्री सेल्सियसला होते? 60 डिग्री सेल्सियसला. आणि उकळायला कधी सुरुवात होते त्याचं? बॉइलिंग पॉईंट 350 डिग्री सेल्सियस. प्लॅस्टिकचा ग्रेटर दॅन 250 डिग्री सेल्सियस म्हणजे 250पेक्षा जास्त डिग्री सेल्सियसला तो फ्रीज होतो आणि 954 डिग्री सेल्सियसला तो बॉईल व्हायला सुरुवात होतो. आयन म्हणजे लोखंडाचा फ्रीजिंग पॉईंट खूप जास्त आहे बघा 1535 डिग्री सेल्सियस आणि बॉइलिंग पॉईंट आहे 62 डिग्री सेल्सियस. एवढं टेम्परेचर दिलं जेव्हा लोखंडाला तेव्हा तो उकळायला सुरुवात होते. अशा प्रकारे इथे आपल्याला दिलेले आहेत. पुढे बघूया आपण काय आहे. पहा खाली तुम्हाला दिलं आहे व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. म्हणजे पदार्थाचे जेव्हा अवस्थांतर होते त्याचा आपला यूज काय होतो बघा. पहिला आहे कॅन्डल आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. म्हणजे पॅराफिन वॅक्स आपण वितळवून त्याची कॅन्डल करू शकतो मेणबत्ती करू शकतो. दुसरं आहे सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणजे ड्राय आईस. सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक आईस्क्रीम आणि अँड टू कीप इट्स फ्रोझन. म्हणजे बर्फाचा आपण काय उपयोग करतो पाण्यापासून चेंज झाल्यामुळे की त्याचा आपण आईस्क्रीम करण्यासाठी उपयोग करतो. पुढे आहे लिक्विड नायट्रोजन इज यूज्ड इन ॲनिमल हजबंड्री. म्हणजे बघा द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग आपण रक्तपेशी आणि हे टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. पुढे आहे सँड इज मेल्टेड टू मेक ग्लास. म्हणजे वाळू मेल्ट करून ग्लास बनवला जातो. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. म्हणजे सिल्वर आणि गोल्ड हे धातू वितळवून त्याचे ज्वेलरी बनवली जाते. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. म्हणजे लोखंड वितळवून त्याचे अवजार बनवले जातात. अशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो. ह्याच्या अवस्थांतर जे होतात पदार्थांचे त्याचा उपयोग करून हे करू शकतो.